ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना युपीटीचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे। दिल्लीमध्ये प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे। विशेष म्हणजे संजय देशमुख हे काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थित होते। आताची महत्त्वाची बातमी, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती आणि आता या बैठकीला संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित होते। मात्र त्या संदर्भातच एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटल्याची माहिती समोर आली आहे। हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संजय देशमुख आणि आम्ही संघटनेपासून आम्ही मित्र आहे। ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते, त्या काळामध्ये मी बुलढाणाचा जिल्हा प्रमुख होतो। म्हणजे बाळासाहेबांची ज्यावेळेस आहेत होते त्या काळापासून आम्ही संघटनेमध्ये सोबत काम केलं। आम्ही दोघंही एकाच रिजनमधले आहोत, आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत। आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। मला वाटते उद्धव साहेबसुद्धा फडणवीस साहेबाला अनेकदा भेटायला गेलेली आहेत, पण त्यावेळेस काही फार मोठं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संजय देशमुख आणि आम्ही संघटनेपासून आम्ही मित्र आहे। ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते, त्या काळामध्ये मी बुलढाणाचा जिल्हा प्रमुख होतो। म्हणजे बाळासाहेबांची ज्यावेळेस आहेत होते त्या काळापासून आम्ही संघटनेमध्ये सोबत काम केलं। आम्ही दोघंही एकाच रिजनमधले आहोत, आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत। आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। आपण तत्पूर्वी आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। शिवसेना युपीटीचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। उर्वशी, राजकारणात आम्ही विरोधक असलो तरी आम्ही मित्र आहोत पूर्वीपासूनचे आणि त्यामुळे भेट घेतलेली आहे असं म्हटलं जरी संजय देशमुख यांनी असलं तरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याच्या वर्तुळामध्ये जी ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे त्याला मात्र यामुळे कुठेतरी पुष्टी मिळत नाही का? काय या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच पूर्वीची मैत्री म्हणाले तरी मैत्री ती कायम आहे सध्या, हे नक्कीच बघायला मिळत आहे। आणि ती मैत्री आता पुढे कशा प्रकाराने मार्ग लागते किंवा कशा प्रकाराने एक वळण घेते ते सुद्धा बघणं गरजेचं आहे। सर्वात पहिले तर ज्या प्रकाराने तुम्ही सांगितलं की ऑपरेशन टायगर ह्याच्याबद्दल चर्चा जी मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे, कोणी सांगितलेलं की कशा प्रकाराने पूर्णविराम लागला आहे, पण पूर्णविराम लागला नाही आहे। कारण की काल ज्या प्रकाराने तातडीने बैठक बोलवण्यात आली मातोश्रीवर आणि जी अनुपस्थिती खासदारांची बघण्यात मिळाली त्यात नक्कीच एक गोष्ट कायम आहे की काहीतरी जे आहे ते ऑल इज नॉट वेल उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण पार्टीमध्ये आणि म्हणूनच ही अनुपस्थिती जी खास करून उपस्थिती किंवा शो ऑफ स्ट्रेंथ दाखवण्यासाठी बोलवण्यात आलेली त्यातच अनुपस्थितीत मोठ्या प्रमाणात दिसण्यात आली। आताच काही वेळापूर्वी आपण प्रताप जाधव यांच्या निवासस्थानीच आहोत आणि काही वेळापूर्वी इथे प्रताप जाधव आणि संजय देशमुख यांची भेट झाली आहे। यांची भेट जरी सांगितली की पहिलेची मैत्री होती आणि वेगळे जे आयुष मंत्रालयाचे काम आहेत त्यांच्या संदर्भात ही भेट झाली, पण नक्कीच ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आणि ज्या प्रकाराने काल अनुपस्थिती बघण्यात मिळाली आणि संजय देशमुख हे ऑनलाईन जोडलेले, मात्र जी अनुपस्थिती होती त्याने खूप काही प्रश्न निर्माण झाले। आणि आज जेव्हा ही भेट उद्धव ठाकरे यांच्या खासदाराची जेव्हा प्रताप जाधव म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या खासदाराबरोबर झाली आहे तर नक्कीच ऑपरेशन टायगर अजून सुरू आहे का किंवा काहीतरी त्याच्यात गुपसुप सुरू आहे का, हे नक्कीच एक प्रश्न निर्माण होतो। खास करून जेव्हा नुसतं 4 असे खासदार फिजिकली उपस्थित होते
तिथे बैठकीत आणि बाकीचे ऑनलाईन आणि एक अनुपस्थितीत यात हे नक्कीच आहे की अजून ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि पूर्णविराम अजून पूर्णपैकी मिळालेला नाही. अगदी त्यामुळे पडद्यामागे हालचाली सुरू आहेत, त्यामुळे आता येत्या काळात त्या समोर येणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने समोर येतात हे सुद्धा पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.